12th केमिस्ट्री लेक्चर. लास्ट लेक्चरला आपला चॅप्टर झाला होता बघा केमिकल थर्मोडायनॅमिक्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव आहे केमिकल कायनेटिक्स. आता याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे केमिकल कायनेटिक्समध्ये, तर स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, रिॲक्शनचा रेट कसा कॅल्क्युलेट केला जातो किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन, हा सगळा जो पार्ट आहे तो आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. जसा चॅप्टर आपण स्टार्ट करू किंवा पुढे त्याच्यातले पॉईंट शिकू तसं तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय स्टडी आहे. एकदम इझी चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये फक्त रेट लॉ जे असतील किंवा स्टडी ऑफ रेट, कायनेटिक्स म्हणजे काय असतं, द स्टडी ऑफ चेंज ऑफ रेट किंवा रेट लॉज वगैरे असतील. रेटचा स्टडी जो असतो, जे रिॲक्शनचा रेट, रिॲक्शन किती स्पीडने वगैरे होतो तो रेट, त्याचा स्टडी म्हणजे काय असतं तर कायनेटिक्स. चला तर मग आपण आजचं लेक्चर हे स्टार्ट करूया. आता या चॅप्टरमध्ये जो 6.1 आहे तो इंट्रोडक्शन, तो रिड्युस्ड सिलेबसमध्ये, त्याच्यावर काय क्वेश्चन येणार नाही, त्यामुळे डायरेक्ट आपण 6.2 स्टार्ट करू. काय रेट ऑफ रिॲक्शन. बघा मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं कायनेटिक्स म्हणजे काय स्टडी करायचं तर रेट ऑफ रिॲक्शन. तर रेट म्हणजे काय असतं रिॲक्शनचं, हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स आर कन्झ्युम्ड. तर जेव्हा रिॲक्टंट कन्झ्युम होतं तेव्हाच काय होतं, प्रोडक्ट तयार होतं. ज्या रिॲक्शनमध्ये पण म्हणतो रिॲक्टंटपासून काय मिळाले, प्रोडक्ट मिळाले. मग हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स आर कन्झ्युम्ड ऑर द प्रोडक्ट फॉर्म, त्या जो स्पीड असतो किंवा त्याला काय म्हणतात तर रेट ऑफ रिॲक्शन, थोडक्यात स्पीड. सो द रेट ऑफ रिॲक्शन डिस्क्राइब्स, काय बघा डेफिनेशन, द रेट ऑफ रिॲक्शन डिस्क्राइब्स हाऊ रॅपिडली द रिॲक्टंट्स आर कन्झ्युम्ड ऑर द प्रोडक्ट्स आर फॉर्म. जो किती रॅपिडली रिॲक्टंट्स कन्झ्युम होतात आणि प्रोडक्ट फॉर्म होतं, हे म्हणजे काय करतं तर रेट डिस्क्राईब करतं. त्यानंतरचं आहे ॲव्हरेज रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. आता एखाद्या केमिकल रिॲक्शनचा ॲव्हरेज रेट किती असतो. द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिस्क्राइब्ड बाय नोविंग चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट बाय डिव्हायडेड बाय टाइम इंटरवल ओव्हर विच दॅट चेंज ऑकर. म्हणजे आता एखाद्या रिॲक्शनचा आपल्याला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणजे एखाद्या केमिकल रिॲक्शनचा जर रेट माहिती करायचा असेल तर किंवा काढायचा असेल, रेट त्याचा काढायचा असेल तर काय करावं लागतं तर त्यासाठी आपल्याला त्या जे रिॲक्टंट्स आहेत त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहीत पाहिजे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट, कशाचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं जातं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स डिव्हायडेड बाय टाइम इंटरवल. त्या जो रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्ट व्हायला जेवढा टाइम लागला आहे तो टाइम इंटरवल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिव्हायडेड बाय टाइम इंटरवल, जो टाइम लागेल तो टाइम इंटरवल विच चेंजेस दॅट ऑकर, ज्या टाइममध्ये ते चेंज होतं तो टाइम इंटरवल. काय काय माहीत पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट अँड टाइम इंटरवल. दस ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, आता ॲव्हरेज रेट म्हणजे काय असतं बघा, दस ॲव्हरेज रेट इज इक्वल टू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ स्पेसीज डिव्हायडेड बाय चेंज इन टाइम. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ स्पेसीज म्हणजे ज्या स्पेस असतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे चेंज होतं ते चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसीज डिव्हायडेड बाय चेंज इन टाइम, किती टाइम इंटरवल लागतो ते. सो ॲव्हरेज रेट इज इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात ठेवा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ स्पेसीज डिव्हायडेड बाय चेंज इन टाइम. सो डेल्टा सी म्हणजे चेंज आपण म्हणतो, जे आपण थर्मोडायनॅमिक्समध्ये पण बघितलं, डेल्टा एच चेंज इन एन्थाल्पी किंवा डेल्टा एस वगैरे असेल चेंज इन एन्ट्रोपी आपण बघितलं. तसं डेल्टा काही डिनोट करतं चेंज, फॉर चेंजसाठी यूज केलं डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. सी म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन आणि टी म्हणजे टाइम इंटरवल. सो कन्सिडर द रिॲक्शन, तर रिॲक्शन हे कन्सिडर केले, ए कन्व्हर्टेड इन टू बी. ए काय असतील रिॲक्टंट, बी प्रोडक्ट, इन विच ए कन्झ्युम्ड अँड बी इज प्रोड्युस्ड. आता ए कन्व्हर्टेड इन टू बी म्हणजे ए काय रिॲक्टंट आहे, मग ते काय होणार आहे कन्झ्युम होणार आहे आणि बी काय होणार आहे फॉर्म होणार आहे. सो ए इज कन्झ्युम्ड अँड बी इज प्रोड्यूस. द ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन्स ऑफ ए काय असेल ॲव्हरेज रेट मायनस, बघा द ॲव्हरेज रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. आता हे काय होतं कन्झ्युम होतं, कारण हळूहळू कमी कमी होत जातं. कन्झ्युम होतं म्हणजेच काय होतं कमी कमी होत जातं. जे रिॲक्टंट आहे जेव्हा आपलं प्रोडक्ट येत असतं तेव्हा रिॲक्टंट काय होतात कमी कमी होत जातात. म्हणून काय दिले बघा मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टी, सॉरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ टी नाही आहे, डेल्टा टी. आता मायनस का साइन घेतले तर रिॲक्टंट काय होतात कन्झ्युम होतात म्हणजे डिक्रीज होतात. म्हणून काय येईल मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए
डिवायडेड बाय डेल्टा टी. टी म्हणजे काय असतं टाइम इंटरवल डेल्टा टी. आणि जर आपल्याला बीचं काढायचं असेल तर ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी म्हणजे प्रोडक्ट फॉर्म होतं. सो ॲव्हरेज रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू काय येईल प्लस, कारण ते तयार होतं त्याच्यात ॲड होत जातं ते इन्क्रीज होतं. सो डेल्टा बी डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी म्हणजे चेंज इन टाइम. देअरफॉर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, आता ॲव्हरेज रेट म्हणजे काय असणार आहे इज इक्वल टू मायनस डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी हे एक असेल, किंवा इज इक्वल टू प्लस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी इंटू डेल्टा डिवायडेड बाय डेल्टा टी. एकतर काय असेल मायनस डेल्टा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी म्हणजे रिॲक्टंट जेवढे कन्झ्युम झाले त्याच्यावरनं हे इक्वेशन येईल. आणि जर फॉर्मेशन ऑफ बी किती प्रोडक्ट तयार झाले त्याच्यावरनं काय येईल प्लस डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी. म्हणून काय म्हटले जर आपल्याला रेट काढायचा असेल तर काय माहीत पाहिजे तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स और प्रोडक्ट दोन्हीपैकी कशा असतं एकाचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट और रिॲक्टंट अँड टाइम इंटरवल टू चेंज म्हणजे रिॲक्टंट टू प्रोडक्ट कन्वर्ट व्हायला किती टाइम लागतो. हे जर ह्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू आणि डेल्टा ह्या दोन्हींची व्हॅल्यू माहीत असेल तर आपण काय करू शकतो रेट कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ह्या दोन्हीपैकी एक आणि डेल्टा टी माहीत असेल तर आपण काय करता येतं आपल्याला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करता येतो. द रेट ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट अ डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. काय रिप्रेझेंट करतं रेट ऑफ रिॲक्शन डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं डिक्रीज होतं पर युनिट टाइम और इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाइम. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि रिॲक्टंटचं काय होतं डिक्रीज होतं. सो द रेट ऑफ रिॲक्शन रिप्रेझेंट डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट पर युनिट टाइम और इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट पर युनिट टाइम. द डायमेन्शन्स ऑफ द रेट आर कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम. आता डायमेन्शन काय असेल बघा रेटचं वरती काय कॉन्सन्ट्रेशन आणि खाली टाइम आहे. सो कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय टाइम दॅट इज मोल पर डीएम क्यूब. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. तर हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय होणार मोल पर डीएम क्यूब आणि पर सेकंड कशाचं येईल डेल्टा टीचं. सो मोल पर डीएम क्यूब पर सेकंड हे युनिट कशात झालं रेटचं रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट आहे मोल पर डीएम क्यूब पर सेकंड. इन्स्टंटेनियस रेट. आता हा रेट कसा डिटरमाइन करायचा इन्स्टंटेनियस रेट. टू डिटरमाइन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ अ रिॲक्शन द प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन इज फॉलोड बाय मेजरिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट और प्रोडक्ट फॉर डिफरंट टाइम इंटरवल्स. आता हा जर रेट कॅल्क्युलेट करायचा असेल इन्स्टंटेनियस रेट तर काय करतात डिटरमाइन द इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन द प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन इज फॉलोड. प्रत्येक प्रोग्रेस म्हणजे थोड्या वेळाने म्हणजे 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी काय करायचं रिॲक्शनची प्रोग्रेस चेक करायची. सो द रिॲक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन फॉलोड बाय मेजरिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. प्रत्येक थोड्या वेळाने काय करायचं कॉन्सन्ट्रेशन मेजर करायचं आणि टाइम इंटरवल फॉर डिफरंट टाइम इंटरवल म्हणजे जर टाइम तुम्ही 5 मिनिटांनी 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी काय करायचं टाइम इंटरवलनं काय करायचं रिॲक्टंटचं किंवा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं. दोन्हीपैकी एकाच केलं तरी आपल्याला रेट काय करता येतो कॅल्क्युलेट करता येतो त्या फॉर्म्युलानुसार. फक्त टाइम इंटरवल व्यवस्थित ठेवायचं. त्या टाइम इंटरवलनं काय करायचं रिॲक्शनचं हे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन तिथं काय करायचं चेक करायचं. त्याला काय म्हणतात इन्स्टंटेनियस रेट. म्हणजे समजलं तुम्हाला. तर समजा स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा रिॲक्शन स्टार्ट केली त्यावेळी एकदा घ्यायचं ते घेतलं आपण म्हणजे रिॲक्शन तिथं मेजर केली जेव्हा कॉन्सन्ट्रेशन चेक केलं त्यानंतर 5 मिनिटांनी चेक करायचं त्याच्यानंतर अजून 5 मिनिटांनी असं प्रत्येक वेळी काय करायचं रिॲक्शनची जेव्हा चालू असते प्रोग्रेस कंटिन्युअसमध्ये रिॲक्शन असते तेव्हा काय करायचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं. आणि टाइम इंटरवल आपण काय वाढवतो 5 मिनिटांनी वाढवत जायचं. डिफरंट टाइम इंटरवलसाठी कॅल्क्युलेट करायचं कॉन्सन्ट्रेशन. द चेंजेस इन कॉन्सन्ट्रेशन आर रिलेटिव्हली फास्ट इन द बिगिनिंग विच लॅटर बिकम स्लो. आता स्टार्टिंगला काय होतात तुमचे जे चेंजेस असतात ते एकदम फास्ट असतात
म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशनचं जे चेंज आहे ते स्टार्टिंगला काय असतं एकदम फास्ट असतं, बिगिनिंगला स्टार्टिंगला जे असतं ते एकदम सुरुवातीला एकदम फास्ट असतं, पण परत परत काय होतं ते जे कॉन्सन्ट्रेशन चेंज होणार आहे ते काय होतं स्लो होत जातं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ऑर अ प्रोडक्ट प्लॉटेड अगेन्स्ट अ टाइम आर शोन इन फिगर. आता ती आपण फिगर बघूया, मग अशी तुम्हाला थोडं दिसलं असेल ती फिगर दाखवते मी. 6.1a अँड बी a tangent drawn to the curve at time t1 gives the rate of reaction. आता त्याच्यामध्ये tangent जो ड्रॉन केलाय ते काय देतं तर rate of the reaction. The slope thus obtained gives the instantaneous rate of the reaction at time t1. आता त्याचा जर आपण स्लोप काढला, the slope thus obtained स्लोप काढला तर तो स्लोप काय सांगतो तर instantaneous rate of the reaction at time t1. The instantaneous rate डी कशाने दाखवलं बघा, डी डिवायडेड बाय डी टी म्हणजे काय असणार ते डेरिव्हेटिव्हसाठी डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय केले. द इन्स्टंटेनियस रेट डी सी डिवायडेड बाय डी टी इज रिप्रेझेंटेड बाय रिप्लेसिंग डेल्टा. ते कशाने रिप्लेस करायचं डेल्टानं बाय डेरिव्हेटिव्ह डी सी अपॉन डी टी. त्याच्यासाठी डेल्टा इन द एक्सप्रेशन ऑफ ॲव्हरेज रेट. इन अ केमिकल कायनेटिक्स वी आर कन्सर्ट विथ द इन्स्टंटेनियस रेट. आता केमिकल कायनेटिक्समध्ये आपण काय करतो तर जास्त इन्स्टंटेनियस रेट कन्सर्ट करतो, म्हणजे प्रत्येक डिफरंट टाईम इंटरवलला हा रेट काय केला जातो कॅल्क्युलेट केला जातो. तर त्याच्यातलं जे इन्स्टंटेनियस रेटमधलं जे डेरिव्हेटिव्ज आहेत डी सी अपॉन डी टी हे कशानं रिप्लेस केले डेल्टानं बाय ॲव्हरेज. आपण जे फॉर्म्युला बघितला ॲव्हरेज तो तिथं डेल्टा सी तिथं वापरले ते डी सी आणि डेल्टा टी म्हणजे आपण बघितलं डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट किंवा प्रोडक्ट. जर -a डेल्टा इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस असेल तर रिॲक्टंटचं आणि जर प्लस असेल तर प्रोडक्टचं आणि डिवायडेड बाय डेल्टा टी करत होतो आपण. मग ते काय असतं ते डी सी अपॉन डी टी जे आहे डेरिव्हेटिव्ह कशानं रिप्लेस केले तिथं डेल्टानं. आता त्याआधी आपण ग्राफ बघूया, ते ग्राफ दाखवते तुम्हाला. हे बघा आता हे ग्राफ फर्स्ट जो आहे तो रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनचा आहे आणि नेक्स्ट आहे तो प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशनचा आहे. मग ह्याच्यामध्ये हा जो टँजंट दिसतोय, टँजंट म्हणजे ही लाईन, हे जो टँजंट आहे तर टँजंटमधला तो जो ग्राफ आहे तो कुठला आहे तर T1 टाईम आपल्या T1 टेम्परेचरला जे येतं ते, आणि इथं पण काय दाखवलं आहे बघा तुमचं ते T1 टेम्परेचरचा. मग ह्याच्यातलं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढता येतं. आता ह्याच्यावरून काय काढायचं स्लोप काढायचा याचा. मग स्लोप कॅल्क्युलेट करायचं आणि हे असे टँजंट असे काय येतात ग्राफ येतात कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्ट्स आणि रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनचे. आता याच्यामध्ये जो T1 असतो तो काय देतो T1 आपल्याला रेट ऑफ द रिॲक्शन. जो T1 आहे तो काय असतो रेट ऑफ द रिॲक्शन म्हणजे जो हा पॉईंट आहे इथं दिसतोय हा पॉईंट हा, आणि खाली प्रोडक्टमध्ये पण आहे हा, तो काय असणार आहे रेट ऑफ रिॲक्शन. तेच याचा जर स्लोप काढला तो काय असतो तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन. स्लोप काढल्यानंतर काय येतो इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन. समजलं. फक्त हे ग्राफ असं काढलं तर रिॲक्शन कशी करायची, पहिल्यांदा रिॲक्शन स्टार्ट करायची आणि परत थोड्या वेळाने काय करायचं कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं, म्हणजे 5 मिनिटांनी परत 5 मिनिटांनी असे आफ्टर 5 मिनिट्स किंवा 10 मिनिट्स कॉन्सन्ट्रेशन चेक करायचं आणि ते कॉन्सन्ट्रेशन काय करायचं नोट डाऊन करायचं, नसं ग्राफ कॅल्क्युलेट करायचा रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाईम. मग त्याच्यावरून T1 व्हॅल्यू काढायची. T1 जी असते ती काय असते T1 टेम्परेचरला T2 टेम्परेचरला असं येतं. मग T1 टेम्परेचरला टाईम ती रेट ऑफ रिॲक्शन झाला. त्याच्यानंतर आपण स्लोप जो काढतो तो स्लोपवरनं काय येतं इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. आता केमिकल कायनेटिक्समध्ये हा जो इन्स्टंटेनियस रेट आहे हाच कन्सल्ट केला जातो किंवा ह्याच्या रिलेटेड स्टडी केला जातो. म्हणजे काय असतो जो डी सी अपॉन डी टी म्हणतो आपण तो ॲव्हरेज रेटमध्ये कशानं आपण डेल्टानं रिप्लेस केलाय. आता एक रिॲक्शन कन्सिडर करायला सांगितले बघा. फॉर द रिॲक्शन ए गिव्ज बी. आपण ही रिॲक्शन बघितली. ए काय आहेत प्रोडक्ट आहेत, सॉरी ए रिॲक्टंट आहे, बी प्रोडक्ट फॉर्म आहे. द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ॲट एनी टाइम टी. द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ॲट एनी टाइम टी काय असणार. आता डेरिव्हेटिव्ह इथं वापरले बघा मायनस डेरिव्हेटिव्ह इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिव्हायडेड बाय डी टी. आता जे ॲव्हरेज रेटचं आपलं इक्वेशन होतं त्याच्याऐवजी काय घेतलंय फक्त डी आले. इथं काय होतं डेल्टा होतं, तेवढंच करायचं चेंज, बाकीचं काही करायचं नाही. तिथं काय येणार डेरिव्हेटिव्ह येणार. सो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए ॲट एनी टाइम टी इज इक्वल टू मायनस डेरिव्हेटिव्ह इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिव्हायडेड बाय डी टी. देन रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी ॲट एनी टाइम टी. आता इथं काय असेल प्लस असेल, बी आय म्हणजे फॉर्मेशन होते ते ॲड होत जातं. सो बी एन काय येणार तुमचं पॉझिटिव्ह येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ बी डिव्हायडेड बाय डेल्टा टी. आता इथं काय जे टाइम वापरले इथं डी टी लिहा,
इथं जे डेल्टा टी वापरले, कारण इथं जो इन्स्टंटेनियस रेट असतो तिथं काय वापरतात, डी वापरतात, डेरिव्हेटिव्ह वापरतात. कारण आपण स्मॉल चेंज करतोय, आफ्टर 5 मिनिट्सनं कॉन्सन्ट्रेशन चेक करतोय किंवा 10 मिनिट्सनं इंटरवल, थोड्या इंटरवलनं आपण काय करतोय, टाईम चेक करतोय. सो इथं काय येईल, डी टी येईल, डेरिव्हेटिव्ह येईल. तिथं डेल्टा आहे तिथं काय करा, डी. सो रेट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम टी काय असणार, रेट ऑफ रिॲक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी, किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ बी डिवायडेड बाय डी टी. ह्या दोन्हीवरनं आपण काय काढू शकतो, रेट ऑफ रिॲक्शन ॲट टाईम टी. डेरिव्हेटिव्ह घेऊन पण काढता येतं किंवा डेल्टा चेंजवरनं काढता येतं. फॉर द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग 1 मोल ऑफ ए अँड बी इच. तर रिॲक्शन एक रिॲक्शनमध्ये काय आहे तर 1 मोल ऑफ ए अँड बी इच. प्रत्येक म्हणजे एचं पण आणि बीचं पण किती मोल आहेत तर 1 मोल आहे. द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इक्वल्स टू द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. मग आता इथं जेव्हा इक्वल कंडिशन असते म्हणजे ए पण काय आहेत 1 मोल आहेत, बी पण 1 मोल आहे, मग तिथं काय होतं तर रेट ऑफ कन्झम्पशन जेवढे ए कन्झ्युम होणार आहेत, रिॲक्टंट जेवढं कन्झ्युम होणार आहे तेवढंच काय होतं, प्रोडक्ट फॉर्म होतात. सो द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इक्वल्स टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. फॉर्मेशनचा रेट पण तिथं काय असतो, इक्वलच असतो. दिस इज नॉट ट्रू फॉर द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग डिफरंट स्टायचोमेट्रिक. कन्सिडर फॉर एक्झाम्पल अ रिॲक्शन ए प्लस 3b गिव्स 2c. आता एक रिॲक्शन सांगितली बघा डिफरंट स्टायचोमेट्रिकसाठी. आता आपण जे वरचं बघितलं हे कशासाठी इक्वल असतं, जो रेट जेव्हा 1 मोल, हे कशासाठी, जे रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ बी अपॉन डी टी. जेव्हा ए आणि बी हे 1 मोलचे असतात तेव्हा काय असतं, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी. पण हे जर वेगळं असलं, डिफरंट स्टायचोमेट्रिकचे असतील हे, तर काय होत नाही, ही ह्या जो रूल आहे तो फॉलो होत नाही. दिस इज नॉट ट्रू फॉर द रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग डिफरंट स्टायचोमेट्रिक. जर डिफरंट स्टायचोमेट्री असेल तर ते काय होत नाही, फॉलो होत नाही. मग रिॲक्शन दिले बघा, कन्सिडर द रिॲक्शन. तर ए प्लस 3b गिव्स 2c. आता याच्यामध्ये रिॲक्टंट काय आहे तर ए आणि बी आहे, ते किती मोल्स आहेत सांगा. ए किती 1 मोल आहे, बी किती आहे 3 आहे, म्हणजे टोटल 4 मोल आहेत. इकडे किती आहे 2 मोल आहे. त्यामुळे इथं रूल आपल्याला अप्लाय जो रेट रिॲक्शन आहे ते ॲप्लिकेबल करता येत नाही. वेन 1 मोल ऑफ ए इज कन्झ्युम्ड 3 मोल्स ऑफ बी आर कन्झ्युम्ड अँड 2 मोल्स ऑफ सी आर फॉर्म्ड. बघितलं आपण रिॲक्शन बघा काय, ए प्लस 3b गिव्स 2c. म्हणजे 1 मोल ऑफ ए 3 मोल्स ऑफ बी काय मिळतं त्याच्यापासून तर 2c, म्हणजे 2 मोल्स ऑफ सी आर फॉर्म्ड. द स्टायचोमेट्रिक कोएफिशियंट्स ऑफ द 3 स्पेसिस आर डिफरंट. तिन्ही स्पेसिसचे स्टायचोमेट्रिक जे आहेत कोएफिशियंट ते काय डिफरंट आहेत. दस द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज 3 टाइम्स ऑफ द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ A. Likewise, the rate of formation of C is twice the rate of consumption of A. आता जेव्हा C फॉर्म होतं ते Bचं आता हे किती आहेत तर 3 आहेत. सो thus the rate of consumption of B is 3 times the rate of consumption of A and the rate of formation of C. जो एचा कन्झम्पशनचा रेट आहे त्याच्यामध्ये काय 3 टाइम्स बीचा आहे त्याच्यामध्ये. सो द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ बी इज 3 टाइम्स द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए अँड द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ सी इज द ट्वाइस द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए. वी राईट, आता खाली त्यांनी लिहिले, राईट कसं केले, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिव्हायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ टी. म्हणजे कशाचं घेतलं तर बीचं घेतलं, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ बी कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिव्हायडेड बाय dt इज इक्वल टू -3. म्हणजे आता 3 टाइम्स आहे, एच्या ते 3 टाइम्स आहे म्हणून काय घेतलं, -3 डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन dt अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिव्हायडेड बाय dt इज इक्वल टू -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिव्हायडेड बाय dt. म्हणजे हे काय 2 टाइम्स आहे म्हणून ते 2 टाइम्स आहे. विथ दिस मायनस, आता पुढं ते इक्वेशन केले, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिव्हायडेड बाय डी टी इज इक्वल टू -1/3. आता ए साठी, तर हे बी साठी काय लिहिलं आपण -3 डी इंटू ए. तेच इकडं काय येणार, ए साठी लिहायचं असेल तर काय येणार -d इंटू ए. आता हे मायनस काय घेतले तर कन्झम्पशन्स होतात, हे काय होतं कन्झ्युम होतं.
आणि हे पण काय होतं कन्झ्युम होतात, ए आणि बी कन्झ्युम होतात आणि सी काय होतं फॉर्म होतं, सो ते प्लस असणार. सो मायनस डी डेरिव्हेटिव्ह इंटू ए अपॉन डी टी इज इक्वल टू -1/3 इंटू डी बी अपॉन डी टी इज इक्वल टू 1/2 डी इंटू सी अपॉन डी टी. आता हे फक्त इक्वेशन मांडून घेतले. त्यानंतर फॉर रेट ऑफ रिॲक्शन, मग रेट ऑफ रिॲक्शन याच्यामध्ये काय असेल तर मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू -1/3 डी इंटू डी बी. आता हा कशासाठी रिॲक्टंटसाठीचं काढले, एकतर याच्या इतकं असेल मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ ए अपॉन डी टी किंवा इज इक्वल टू -1/3 डी डेरिव्हेटिव्ह ऑफ बी अपॉन डी टी इतका तर असेल, किंवा हाफ किंवा 1/2 डेरिव्हेटिव्ह ऑफ सी कॉन्सन्ट्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी. म्हणजे हा हाफ कशावरनं काढलं तर हे एच्या टॉईस आहे म्हणून त्याच्यावरनं ते हाफ लिहिले. समजलं का बघा, याच्यात फक्त जे इक्वेशनवरनं ते इथे केले. स्टायचोमेट्रिक डिफरंट असेल तर असं कॅल्क्युलेट करावं लागतं. जेव्हा स्टायचोमेट्रिक सेम असते तेव्हा दोन्ही काय येतात सेमच येतात, फक्त प्लस मायनस करायचं. आता तुम्हाला खाली इक्वेशन दिलं आहे, राईट द एक्सप्रेशन फॉर 2N2O गिव्स 4NO2 प्लस O2. आता याच्यामध्ये बघा N2चे किती, N2O चे जे मोल्स आहेत ते किती आहेत तर 2 आहेत, म्हणजे रिॲक्टंटचे 2 मोल्स आहेत. प्रोडक्ट काय फॉर्म होतं, एक 4 मोल्स आणि 1 मोल्सचं. ह्याच्यावरनं जे आपण वरती हे जे इक्वेशन याचं लिहिलं याचं किती टाइम्स आहेत, ट्वाईस आहेत, 3 टाइम्स आहेत वगैरे, हे करून हे जे इक्वेशन लिहिले तशा इक्वेशनप्रमाणे हे काय लिहा तुम्ही लिहू शकता एक्सप्रेशन. आता तुम्हाला इन जनरल दिले बघा, इन जनरल फॉर म्हटलं, इन जनरल लक्षात ठेवा हे ए प्लस बी बी गिव्स सी सी प्लस डी डी. आता याच्यामध्ये कॅपिटल ए बी काय आहेत तर रिॲक्टंट्स आहेत, कॅपिटल सी आणि डी काय आहेत प्रोडक्ट्स आहेत, आणि स्मॉल ए बी सी डी काय आहेत एक्सपोनंट्स आहेत, त्याचे कोइफिशियंट्स आहेत. मग ते काय आहेत डिफरंट आहेत कोइफिशियंट. मग आता हे इन जनरल काय असू शकतं, रेट इज इक्वल टू -1/a इंटू डी ए अपॉन डी टी. आता हा जो कोइफिशियंट आहे तो काय येणार मायनस येणार 1/a डिवाइड रेसिप्रोकलसाठी येणार -1/a डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी इज इक्वल टू -1/b. ह्याचा रिॲक्टंटच्या इक्वल असतं, सो इज इक्वल टू -1/b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टाईम. त्यानंतर हे काय येणार 1/c इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी डिवायडेड बाय डी टी, आणि ह्याच्यासाठी काय येईल 1/d इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी अपॉन डी टी. समजलं का, फक्त जे तुमचे एक्सपोनंट्स आहेत ते काय करायचे डिव्हाइड करायचे आणि त्याच्या पुढे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं. म्हणजे जर एचं असेल तर एचं काय करायचं हे इथं डिव्हाइडला घ्यायचं, मायनस प्रोडक्ट रिॲक्टंट असतील तर मायनस, प्रोडक्ट असतील तर प्लसच ठेवायचं, आणि जे त्याचे एक्सपोनंट्स असतील ते 1 करायचे. जे एक्सपोनंट्स असतील ते काय करायचे 1/a वगैरे असं करायचं, एक्सपोनंट्स करायचे, आणि त्याच्या पुढं डेरिव्हेटिव्ह जे आपण तसं लिहितो तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ ए अपॉन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डी टी कसं करायचं. म्हणजे हे जे एक्सपोनंट्स असतील ते रेसिप्रोकलला घ्यायचे, त्याच्या पुढं रिॲक्टंट असतील तर मायनस आणि प्रोडक्ट असतील तर प्लसमध्येच घ्यायचे. समजलं, इन जनरलसाठी हे ह्याच्यावरनं हे आपल्याला लिहिता येतं रेट्स, जर स्टायचोमेट्रिक डिफरंट असेल तर असे रेट कॅल्क्युलेट केले जातात. आता ह्याच्यावर तुम्हाला सॉल्व्ड प्रॉब्लेम्स दिला आहे, तो पुढे आहे बघा, तो तुम्ही सोडून बघू शकता. म्हणजे जे तुमचे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट आहेत त्याचे जे एक्सपोनंट्स असतील किंवा कोइफिशियंट असतील ते डिव्हाइडमध्ये घ्यायचे आणि त्याच्यावरनं ते कॅल्क्युलेट करता येतं. याच्या पुढचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केलेला आहे, तुम्हाला पण समजेल, तो फक्त बघा. आणि आता आजचा लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण याचा पुढचा पार्ट स्टडी करू. थँक्यू.